जगातली टॉपची लॅम्बोर्गिनी एका अपमानातून तयार झाले. व्हिडिओ बघून नक्की शेअर कराल. ही गोष्ट आहे इटलीतील फारुशिओ लॅम्बोर्गिनी यांची. फारुशिओ यांचा ट्रॅक्टरचा बिझनेस होता, पण त्यांना स्पोर्ट्स कारची सुद्धा प्रचंड आवड होती. त्यांच्या गॅरेजमध्ये जॅग्वार, मेसेराटी, मर्सिडीज आणि फरारी अशा कार होत्या. पण एके दिवशी फरारी गाडीच्या क्लचमध्ये त्यांना बिघाड दिसला, म्हणून त्यांनी थेट फरारीच्या मालकाची म्हणजे एन्जो फरारींची भेट घेतली आणि त्यांना चूक सांगितली. पण त्यांच्या त्या सुधारणेवर एन्जो इतके संतापले, ते लगेच म्हणाले, ट्रॅक्टर बनवणाऱ्याला कार बद्दल काय माहिती असणार आहे. हा अपमान फारुशिओ यांच्या इतका जिवारी लागला की त्यांनी ठरवलं आता स्वतःची कार बनवायची. त्यांनी स्वतःचा कारखाना उघडला, फरारीच्या इंजिनियर्सला डबल पगार देऊन कामावर ठेवलं आणि त्यानंतर चमत्कार झाला. या इंजिनियर्सनी 240 किलोमीटर प्रति तास धावणाऱ्या एका कारचा आविष्कार केला आणि निर्माण झाली जगातली सर्वात वेगवान कार लॅम्बोर्गिनी. या घटनेतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे तुमच्यावर कोणी शंका घेतली ना, तर एक लक्षात ठेवा, उत्तर शब्दात नाही तर यशात द्यायचं असतं. ही इन्स्पिरेशनल स्टोरी नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.